आदिवासी कवी मोहन पारखू जानकीबाई गुहे कविता सादर करीत आहे। कवितेचं नाव आहे नतमस्तक। नतमस्तक। त्या दिवशी तुम्ही झाले सर्वांच्या समोर नतमस्तक, विचारमंचावरच, पण तुमचे विचार काहींच्या मस्तकात गेले, काहींच्या विचार मस्तकात गेले, काहींच्या तुम्हीच मस्तकात गेले। आम्हीही बसलो होतो विचार मंचाच्या समोर, पण तुमचे आमच्यावर लक्षच नव्हते, पण तुमचे आमच्यावर लक्षच नव्हते। असे का? विचार मंचावर बसायला नको, पण पाठीमागे उभं राहायला तरी बोलवायचे होते। आम्हीही आमचे विचार मांडले असते, आम्हीही आमचे विचार मांडले असते, पण तुम्ही संधीच दिली नाही। आम्हीही समोर बसलो होतो, पण तुमचं लक्षच नाही, तुमचं लक्षच नाही। दोघे जण करत होते सूत्रसंचालन, दोघे जण करत होते सूत्रसंचालन, पण ते निवडून लोकांना विचार मंचावर बोलवत होते, पण ते लोकांना निवडून विचार मंचावर बोलवायला होते। का? आमच्यात नाही का हिंमत? का आमची नाही का लायकी? आम्हीही आमचे विचार प्रखर मांडले असते, आम्हीही स्पष्ट वक्ते आहोत, आम्हीही स्पष्ट वक्ते आहोत, स्पष्ट मत मांडले असती, स्पष्ट विचार मांडले असते, पण तुम्ही आम्हाला बोलवलेच नाही विचार मंचावर। आम्ही तर तुमच्या जवळच होतो, तरी पण तुम्ही आमच्यावर लक्ष दिले नाही। का? आम्हीही तुमचे समाज बांधव होतो, सर्व सोडून तुमच्या बरोबर आलो होतो। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, याच विचार भावनेने संविधानाच्या अनुषंगाने तिथे आलो होतो, पण तुम्ही मात्र आमच्यावर लक्ष दिले नाही, कारण तुम्ही विचार मंचावर होते आणि आम्ही विचार मंचाच्या समोर बसलो होतो। आम्हाला ही दोन शब्द बोलण्याची, विचार मांडण्याची संधी दिली असती तर आम्हीही आमचे मत, आमचे विचार, आमच्या भावना मांडल्या असत्या, व्यक्त केल्या असत्या, पण तुम्ही विचार मंचावर होते आणि आम्ही विचार मंचाच्या समोर, पण आमच्यावर लक्षच नव्हते, पण तुमचं आमच्यावर लक्षच नव्हतं। आम्हीही थोडेफार शिकलेले आहोत, आम्हीही थोडंफार काही वाचलेलं आहे, काही ऐकलेलं आहे। तेच विचार समाजाच्या पुढे मांडायचे होते, पण तुम्ही संधीच दिली नाही, पण तुम्ही संधीच दिली नाही। का? का असे तुम्ही का वागता? तुम्हाला समाजातील काही माणसं जर ओळखता येत नसतील तर तुम्ही असे समाजाचे मोठे मोर्चे आणि मेळावे घेऊ नका। सर्वांना बोलवता, सर्व संघटनांना जमा करता, पेपरात ही बातम्या छापताना काही लोकांची नावेच तुम्ही टाकत नाही। ज्या पत्रकार जर असा वागत असेल, तो पत्रकार समाजाचा असेल तर तो काय कामाचा? पत्रकार भेदभाव करत नाही, तुम्ही तर सरळ भेदभाव करता आणि काहींची नावं तुमच्या अनुषंगाने, तुमच्या संगनमताने कट करता। हे पण असं का? द्या आम्हालाही संधी विचार मांडण्याची, आमचेही विचार प्रकट होतील, आमचंही मन मोकळं होईल, पण तुम्ही काही लोकांना बोलूच देत नाही। का ते? एक प्रकारे तुम्ही त्या माणसाचे विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहात, पण माणसाचे विचार हे माणसाच्या मनात मरेपर्यंत राहतात, हेही विसरू नका। झालात तुम्ही नतमस्तक विचार मंचावर, पण काहींच्या मस्तकात गेले, काहींच्या मस्तकात विचार गेले, आणि तुमच्या बरोबर जे सूत्रसंचालन करणार होते ते तर मात्र लोकांच्या काही डोक्यातच गेले। डोक्यात गेलेल्या माणसाचा विचार कधी काढता येत नाही, पण समोरच्या माणसाला झालेली जखम ही भरून काढता येत नाही। तुम्ही का करता असे नेहमी? जर विचार मंच आपला आहे,
तरी पण तुम्ही काय म्हणता, व्यासपीठ व्यासपीठ व्यासपीठ. अहो काय घेऊन बसलात तुम्ही व्यासपीठ? आदिवासी विचारधारणेत तुम्ही असाल तर व्यासपीठ म्हणूच नका दादा, व्यासपीठ म्हणूच नका. व्यासपीठ म्हणण्याच्या अगोदर तो व्यासपीठ नाव कशाला हे लक्षात घ्या. आणि याच्या पुढे फक्त विचारमंचच बोला, विचारमंचच बोला. आणि त्या सूत्र संचालन करणारे जे काही लोक आहेत ना, त्यांना सांभाळा. ज्याच्या हाती भेटला माईक तोच घोकंपट्टी करतो आणि दुसऱ्याकडे माईक देण्याचे टाळतो. असं करू नका. समाजात निर्माण करा, त्यांना संधी द्या, त्यांना शिकवा. सूत्र संचालन करणारे अजूनही तुम्हाला भेटतील, विचार मांडणारे अजूनही भेटतील. कारण प्रत्येक माणसाचे विचार हे वेगवेगळे असतात. प्रत्येक माणसाचे विचार हे वेगवेगळे असतात. तुम्ही झालात नतमस्तक विचार मंचावर. काहींना बरे वाटले, काहींना खरे वाटले, काहींना खोटे वाटले. तुम्ही तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात, पण तुमच्या बरोबर असलेले लोक, असलेली माणसं थोडीशी टाळाटाळ वगळावळ करतात. दादा हे समाजासाठी बरं नाही. एक तीर एक कमान, सारे हम एक समान, एक जिल्हा एक राली. तुम्ही मागचे खूप पाहिलं असणार. म्हणून दादा विचार मंचावर बसलेल्या काही लोकांचा तुम्ही नक्की सत्कार करा, नक्की संधी द्या. पण विचार मंचाच्या समोर बसलेल्या काही चांगल्या माणसांना पण संधी द्या. महिलांनाही पण संधी द्या बोलण्याची, महिलांनाही संधी द्या बोलण्याची. नाहीतर प्रत्येक वेळी महिला उठेल आणि तुमच्या हातून माईक हिसकावेल. हा तुमचा अपमान होईल साहेब, तुमचा अपमान होईल. म्हणून मातृसत्ताक पद्धतीत आपण जगतोय. पहिलं महिलांना प्राधान्य द्या. ज्या काही बोलतील त्यांना यापुढे महिलांना बोलायला द्या. नंतर पुरुष बोलतील. पण आधीच ठरवूनपेक्षा विचार मंचावर तुम्ही बसलात, समोरचे बसलेले त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांनाही संधी द्या. विद्यार्थी आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, त्यांचे विचार त्यांना मांडू द्या. मी तुम्हाला आभार देईन, मी तुमचे आभार मानेन.